नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 3 मार्चची सर्वात मोठी अपडेट आहे. पाहू शकता बघा, 3 मार्चची सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी 3,000 रुपये खात्यात जमा. पहा, 3,000 रुपये तुमच्या खात्यात आता ह्या ठिकाणी थेट जमा होणार आहेत. त्याविषयीची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आज रोजी जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळं काही समजून सांगतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही, सगळं काही समजून सांगतोय तुम्हाला. आज रोजी जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 3,000 रुपये खात्यात जमा. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा होऊ शकतात. आजच तुमच्या खात्यात 3 मार्चला म्हणजे आजच तुमच्या खात्यात या ठिकाणी कोणत्याही क्षणी जे काही पैसे ते जमा होऊ शकतात. आजच तुम्हाला SMS पण येणार आहेत. आता बघा, पैसे जमा झाले म्हणजेच तुम्हाला SMS येईल आणि SMSच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत म्हणून. तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अतिशय सोप्या भाषेत, गावरानी भाषेत मी सगळं काही तुम्हाला समजून सांगत असतो. त्यामुळे सर्वात अगोदर माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट एक लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका पटापट. आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या. त्यासोबतच तुमचे कोणी मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत या ठिकाणी अतिशय महत्त्वाची जी माहिती आहे ती पोहोचली पाहिजे. तर बघा, 3 मार्चची सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळं काही आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो. लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. जुलैपासून सुरू झालेली योजना आहे. या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळालेली आहे. 7 हप्त्यांची जी रक्कम आहे ती आतापर्यंत लाभार्थी महिलांना मिळाली. तुम्हाला पण 7 हप्त्यांची रक्कम मिळालेली का? 7 हप्त्यांची 10,500 रुपये. बघा, 10,500 रुपये तुम्हाला पण मिळालेले आहेत का ते तुम्हाला सांगायचं आहे. 7 हप्ते, जानेवारीपर्यंत 7 हप्ते मिळालेले आहेत. 8वा हप्ता तुमचा फेब्रुवारीचा होता. 8वा हप्ता तो वाटप झालेला नाही आहे आणि आता मार्च सुरू झाला आहे, म्हणजे मार्चचा 9वा हप्ता, असे या ठिकाणी हप्ते बाकी आहेत. तर बघा, 7 हप्त्यांची जी काही रक्कम आहे ती लाभार्थी महिलांना मिळालेली आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे, फेब्रुवारीचा हप्ता अजूनपर्यंत महिलांना मिळाला नाही. तर त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लगेच पुढची अपडेट पाहूया. तर पहा, पुढे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरू आहेत. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरू आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी भाष्य केलेलं आहे, म्हणजेच ते लाडकी बहीण योजनेबाबत बोललेले आहेत. काय बोललेले आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे. सर्व महिला भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लक्ष द्या. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींनो, देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले बघा, या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू. जरी वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली साधनसंपत्ती कशी वाढवता येईल आणि कुठल्याही परिस्थितीत भांडवली खर्चावर त्याचा परिणाम होणार नाही. भांडवली खर्चासाठी वेगवेगळ्या काय पद्धती असतील याचा विचार करतो आहोत. तर बघा, वेगवेगळा विचार करून या ठिकाणी जी काही साधनसंपत्ती ती त्या ठिकाणी वाढवली जाईल. पुढे बा, आमच्या फ्लॅगशिप योजना कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण वगैरे बंद होणार नाही असं काहीही नाही. बघा, जर आपण पाहिलं तर सर्वात लोकप्रिय, सर्वात फेमस योजना ठरलेली आहे लाडकी बहीण योजना. आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला काय ऐकायला मिळतं? लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत असंच आपल्याला ऐकायला मिळतं. तर ती लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. म्हणजेच काय, तर अर्थसंकल्पामध्ये अगोदरच तरतूद केली गेलेली आहे
ते पण आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. बघा 10 मार्चला अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे. अर्थसंकल्पाची तरतूद जी आहे ती या ठिकाणी होणारच आहे, कारण स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्यामुळे त्याची तरतूद या ठिकाणी केली गेलेलीच असेल. त्यामुळे लाडक्या बहिणीने अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, घाबरून जायचं नाही. फक्त तुमचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे, पण लाडक्या बहिणींना हे जे काही पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी मिळणारच आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे 8वा हप्ता पण मिळेल आणि 9वा हप्ता पण मिळेल. त्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, ज्याच्यामध्ये आम्ही सांगितले की नियमाच्या बाहेर जे बाहेर आहेत त्यांनाच एक प्रकारे त्यांच्या मध्ये विरोधकांनी लिहिलं 10 लाख नावं कमी झाली वगैरे. आपल्यावर कॅगनं टाकलेलं बंधन आहे. बघा कॅग म्हणजे CAG. तर CAGने टाकलेलं जे काही बंधन आहे, एखादी योजना सुरू केल्यानंतर त्यात बसणाऱ्यांना पैसे देण्यात येतात. जे योजनेत बसत नाहीत त्यांना पैसे देता येत नाहीत. आम्ही त्याच पुरती कारवाई केलेली आहे. बाकी देशात अशा प्रकारच्या योजनांमध्ये सर्वात जास्त लोकांना शासकीय मदत देणारं राज्य महाराष्ट्र ठरणार आहे. बघा सर्वात जास्त शासकीय मदत सर्वात जास्त महिलांना 2 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त महिलांना पैसे मिळणार आहेत. हा जो काय हप्ता आहे तो आता वाटप होणार आहे आणि 2 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त महिलांना पैसे मिळणार आहेत. तर पहा, हा विश्वास देतो असं पण देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. पुढे पहा, लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र मिळणार. तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे, लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र मिळणार. त्या संदर्भात बघा आता या ठिकाणी सर्वात मोठी खुशखबर, फेब्रुवारीचे 1500 बघा, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. आणि जी काही माहिती आलेली होती त्या माहितीनुसार 3 मार्चपासून म्हणजेच आजपासूनच तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता ज्या महिलांना SMS येतील पैसे जमा झाल्याचे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा SMS आलेले आहेत म्हणून. SMS आले म्हणून पटापट सांगायचे आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे. ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी नाही सांगायचे. ज्यांना SMS आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये SMS आले सांगायचे. कारण बघा आजच 3 मार्च आहे आणि आजपासूनच सुरुवात होईल अशी अपडेट आपण पाहिली होती. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 15 फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3,490 कोटी रुपयांच्या चेकवर जी सही आहे ती केल्याचं सांगितलेलं होतं. त्याच भाषणात अजितदादा पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील असं पण म्हटलेलं होतं. मात्र संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळालेले नाहीत. त्यामध्ये पहिलं कारण काय होतं, एक टेक्निकल एरर असू शकतो. बघा एक टेक्निकल जो काही एरर आहे तो असू शकतो आणि त्यामुळे हे जे काही पैसे तुम्हाला मिळत नसतील, एक टेक्निकल एरर झाला. दुसरं म्हणजे तपासणी सुरू आहे. बघा लाडक्या बहिणींची तपासणी सुरू असल्यामुळे त्या यादीमधून नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू असेल, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. हे 2 कारणं असू शकतात, पण काळजी नसावी, आता तुम्हाला पैसे मिळतील. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याने मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात. म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये मिळून शकतात असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी मिळू शकणार आहेत. मार्च महिन्यामध्ये थेट तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 मार्चपासून म्हणजे सोमवारपासून आज या ठिकाणी बँक पण सुरू आहे. त्यासोबतच आजपासूनच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील अशी अपडेट होती. तर आज जर कोणत्याही महिलांना त्या ठिकाणी SMS आले त्यांनी पटापट सांगायचं SMS आले म्हणून. ज्या महिलांना आलेले नाही त्यांनी पटापट नाही सांगायचं. म्हणजेच तुम्हाला पण या ठिकाणी अपडेट जी ती त्या ठिकाणी कळणार आहे. सर्व माता भगिनी महिला भगिनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आलेले आहेत किंवा नाही. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.